बारामती तालुक्यातील महापारेषण विभाग या ठिकाणी आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे ऊर्जा भवन आहे, महापारेषण विभाग आहे। ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे दौंड तालुक्यातील वासुंदे या गावामध्ये चालू असलेला भ्रष्टाचार, चालू असणारी गुंडागिरी, ह्या संदर्भात आपण पाठपुरावा घेत आहोत। मालिका 1, मालिका 2 अशा आपण पार्ट 1, पार्ट 2 अशा देखील बातम्या लावत आहोत। तरी देखील संबंधित जे खडी क्रेशरवाले आहेत ते जुमानत नाहीयेत, ते त्यांची गुंडागिरी प्रवृत्ती दाखवतच आहेत। खडी क्रेशरचे त्यांचे जे काही गुंडागिरी प्रवृत्तीची कामं चालू आहेत त्याचा नाहक त्रास तर सगळ्यांना होतच आहे। पण महापारेषण विभाग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे महावितरण आहे ह्यांना ह्याचा मोठा धोका आहे त्या खडी क्रेशरचा। की काही पाठीमागच्या न्यूज मध्ये मी दाखवलं पण की ज्या 2 टावर लाईन आहेत त्यांच्या नजदीकच खडी क्रेशर किंवा उत्खनन करण्यात आलेलं आहे आणि भविष्यात 100% हे टावर पडणार आहेत आणि ह्या टावरचा धोका जनसामान्यांना किंवा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि मग हे कुठेतरी असं वाटतं की हे जे संबंधित प्रशासकीय अधिकारी आहेत हे काही वाट पाहतात का, असा मोठा एक कुठेतरी घटना घडण्याची वाट पाहत आहेत का कायदेशीर पाठपुरावा करत नाहीयेत। ज्या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी गेले की उडवडीची टोलाटोलीची उत्तरं दिली जातात की ते काम आमच्याकडे नाहीये, तुम्ही इथं जावा तिथं जावा, किंवा पाठपुरावा केल्यानंतरही संबंधित प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते बाईट द्यायला देखील नकार करतात। मग ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? संबंधित ग्रामस्थ जे आहेत त्यांची अशी चर्चा चालू आहे की हे सगळे प्रशासकीय अधिकारी मॅनेज झालेले आहेत आणि त्यामुळे हे सर्व अधिकारी कारवाई करत नाहीत। पण ह्याचा नाहक त्रास कुठेतरी त्या गावातील ग्रामस्थच नव्हे तर पूर्ण आसपासच्या शहरांमध्ये गावांमध्ये त्याचा नाहक त्रास होत आहे। अनेक ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात दम्याचे आजार देखील चालू झालेले आहेत किंवा त्याचा ज्या राहत्या घरी जे त्यांच्या घराचं नुकसान होत आहे किंवा एक मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होत आहे। तिथं वन्य विभाग पण आहे, वन्यजीवांना धोका पण आहे ह्याचा। आणि एवढ्या मोठ्या घटना घडून देखील एवढा मोठा भ्रष्टाचार त्या वासुंदे गावात चालू असून देखील संबंधित प्रशासकीय अधिकारी का गप्प बसले आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा इथं बाईट घेण्यासाठी आलो आम्ही त्यावेळेस प्रशासकीय जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी बाईट द्यायला सक्त नकार दिलेला आहे आणि ते म्हणतात की आम्ही नवीनच चार्ज घेतलेला आहे, सध्या आम्ही बाईट देऊ शकत नाही। पण हे किती दिवस असं चालणार आणि ह्या गुंडांवरती कारवाई कधी होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे। आपणही इथून पुढे असाच पाठपुरावा सगळ्या गोष्टींचा देणार आहोत। महाआवाज न्यूज साठी पल्लवी चांदगुडे, पुणे।